हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल निगुतीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत अत्यंत उपयुक्त औषधी गुणांनी परिपूर्ण अशा शेवग्याच्या झाडाबद्दल। शेवग्याचं झाड भारतात सर्वत्र आढळतं आणि त्याच्या पानांपासून ते शेंगा, फुलं, अगदी साल देखील औषधी गुणांनी भरलेलं असतं। याला हिंदीमध्ये मोरिंगा म्हणतात, तर इंग्लिशमध्ये ड्रमस्टिकही असंही म्हणतात। सर्वात पहिले आपण जाणून घेऊया या झाडाची वैशिष्ट्ये। शेवग्याचं झाड वाढायला खूप वेगवान असतं। उष्ण हवामानात आणि कमी पाण्यातही याची वाढ अगदी उत्तम होते। जमिनीची विशेष गरज नसते। कोरडी, खडकाळ किंवा लाल मातीमध्ये देखील हे अतिशय छान वाढते। आता आपण जाणून घेऊया पानांचे फायदे। शेवग्याची पानं हे सुपरफूड म्हणून जगभरात ओळखले जाते। ह्याच्यामध्ये विटॅमिन ए, सी, ई भरपूर प्रमाणात असतात। कॅल्शियम, आयरन, प्रोटीन भरपूर असते। रक्तशुद्धीकरणासाठी सर्वात उत्तम, तर रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते। थकवा कमी करून आपली ऊर्जा वाढवते। ही पानं भाजी, पिठलं, सूप किंवा पावडर स्वरूपात सुद्धा वापरली जातात। आता शेंगांचे गुणधर्म। शेंगा पचनात सुधारतात, हाडांना मजबूती देतात, डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि हार्मोन बॅलन्स राखण्यात उपयुक्त। शेवग्याची फुलं। फुलांचा वापर भाजी आणि पाककृतीत केला जातो। फुले शरीराला थंडावा देतात, शरीरातील सूज आणि जळजळ कमी करतात। शेवग्याच्या फुलांमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर नियंत्रित राखण्याची क्षमता असते। सांधेदुखी कमी होते, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकते, तर आपले पचनसुद्धा सुधारते। आपली त्वचा सतेज करते आणि केसांची उत्कृष्ट वाढ करते। आता या झाडाची लागवड कशी करावी? तर कोणत्याही ऋतूत लागवड करणं शक्य आहे, पण पावसाळ्याच्या कालावधीत उत्तम। रोपाऐवजी काठी लावली तरी झाड वाढतं, पाणी कमी लागतं, नियमित छाटणी केल्यास उत्पादन वाढतं। शेवग्याचं झाड हे आपल्या घराजवळ, अंगणात, बागेत लावलं तर अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात। हे झाड स्वस्त, सहज उपलब्ध असतं आणि अत्यंत पौष्टिक असतं। त्यामुळे रोजच्या जेवणात शेंगा, शेवग्याची भाजी हे तुम्ही आवर्जून बनवा। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।